दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतशिवारात एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यावर खोलवर घाव घालून निर्घृणपणे खून करून विहिरीत फेकल्याची घटना मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली। शेख मुफीद शेख मुस्ताक वय वर्ष 23 राहणारा देऊरवाडा पुनर्वसन असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। मृतक हा रोजमजुरीचे काम करत होता। आज 25 मार्च रोजी धानोरा बुद्रुक येथील विलास किसन शेलकर यांच्या विहिरीत मृतकाच्या कमरेला दोर बांधून आढळला। विहिरीच्या काठावर रक्ताचा सडा दिसल्याने शेतमालकाने ही माहिती धानोरा बुद्रुक येथील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना दिली असता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडेसह पोलीस ताफा पोहोचला। तेव्हा घटनास्थळी पाहणी केली असता विहिरीत मृतदेहाला दोरीने बांधून असल्याची पुष्टी विहिरीतील तरंगत असलेल्या पाण्यावर रक्ताचे थर दिसत असल्याने झाली। तेव्हा विहिरीतील पाणी मोटार पंपाने कमी करून बघितले असता मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला। तसेच त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने 2 घाव व डोक्यावर 1 घाव दिसलाय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व खाटीला दोर बांधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक फिंगरप्रिंट डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले। या प्रकरणी दिग्रस पोलिसात मृतकाचा भाऊ फिर्यादी मोहम्मद नदीम शेख मुस्ताक राहणारा देऊरवाडा याने दिग्रस पोलिसात तक्रारीत म्हटलेले आहे की मृतकाच्या मित्रासोबत वाद झाला होता। या वादातून खून झाला असल्याने त्याची चौकशी करण्याची तक्रार नोंदवली आहे। मृतकाच्या पश्चात आई, वडील, 3 भाऊ, 2 बहिणी असा आप्त परिवार आहे। या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडेसह पोलीस तपास करत आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।